मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या टॉपिक मधला सगळ्यात सोपा पॉइंट आपण कव्हर करूया. सगळ्यात सोपा. पण सगळ्यात सोपा जरी असला, तरी त्यासाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, तुम्हाला एक्सप्लेन करतो. एकदम सोप्या गोष्टी आहेत. मी तुम्हाला सांगतो. बघा, मी हा जो ट्रायंगल काढलाय, याला जर मी एक्स म्हणलं, याला जर मी वाय म्हणलं आणि ह्याला जर मी आर म्हणलं आणि याला जर मी थीटा म्हणलं, मला याच्यामधलं रिलेशन तयार करायचंय. पहिली गोष्ट म्हणजे हा राइट अँगल ट्रायंगल आहे. लहान मुलं 8वीतली, 9th स्टँडर्ड मधली हे दिसलं की लगेच म्हणणार आहेत पायथागोरस थेरम सगळ्यांचं आवडतं. मग पायथागोरस थेरम नुसार आर स्क्वेअर इक्वल्स टू काय येईल सांगा बघू? हायपोटेन्यूस आहे ना आर. मग त्याचा स्क्वेअर इक्वल्स टू येणार एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ओके. आता मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. असं मी लिहितो 10वीतलं काय आठवतंय बघा? साइन, कॉस, टॅन. ओके. तर आम्हाला असं शिकवलं होतं. आम्हाला म्हणजे ॲक्चुअली आम्हाला असं नव्हतं लक्ष 10वी पर्यंत ठीक आहे. मी असं एका ठिकाणी शिकलो होतो. ओ, आ आणि ओ-ए असं ते सर सर YouTubeवरच बघितलं असेल कदाचित मी हां. हे ओ म्हणजे काय माहिती का? अपोझिट साइड अपॉन हायपोटेन्यूस म्हणजे साइन रेशो. ॲडजस्टंट अपॉन हायपोटेन्यूस म्हणजे कॉस रेशो. अपोझिट अपॉन ॲडजस्टंट म्हणजे टॅन आणि साइनचा रेसिप्रोकल कोन कोसेक. कॉसचा रेसिप्रोकल कोन सेक. टॅनचा रेसिप्रोकल कोन कॉट. एवढं बेसिक हे लागणार आहे आज. याची गरज लागेल. लिहून घ्यायची काही गरज नाही. चला ठीक आहे, हे ईझी आहे. मग मी आता अजून जे खूप महत्वाचं लागणार आहे, ते तुम्हाला मी शिकवतोय. लक्ष द्या. आपण असं लिहूया. साइन, कॉस आणि टॅन. ओके. 0, 30, 45, 60 आणि 90. आता मला माहिती आहे, मुलं मला शॉर्टकट सांगतील, तर 0 लिहा. 0, 1, 2, 3, 4. त्याला प्रत्येकाला 4 ने डिव्हाईड करा. प्रत्येकाचं स्क्वेअर रूट काढा. साइनची व्हॅल्यू मिळतील. पण मी तुम्हाला सांगतो असं नका करू. तुम्ही फक्त साइन 30 ची व्हॅल्यू लक्षात ठेवा 1/2. ही व्हॅल्यू लक्षात आली, की तुमच्या लक्षात येईल, की sin 30 ची व्हॅल्यू 1/2 असेल, तर 60 ची √2 √3/2 आणि cos sin 30 ची 1/2 असेल, तर cos 30 ची √3/2 आणि sin 60 रूट असेल, तर cos 1/2. अरे लक्षात राहिल्या सगळ्या व्हॅल्यू. आणि sin 0 ची व्हॅल्यू 0 तर cos 90 ची व्हॅल्यू 0. sin 90 ची व्हॅल्यू 1 तर cos 0 ची व्हॅल्यू 1 येणार आहे. ओके. आणि 45 अँगल सेम असल्यामुळे 1/√2. tan 60 लक्षात ठेवा. √3 tan 30 त्याचा रेसिप्रोकल 1/√3 आणि tan 45 किती येणार आहे? 1. मग काही इथं 0/1 0 येणार आणि तिकडे नॉट डिफाईन्ड येणार आहे. हे लागेल पण हे बेसिक झालं. हे पण मी पुसून टाकतोय लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या मेथडनं ॲट एनी कॉस्ट या व्हॅल्यू आल्याच पाहिजेत या टॉपिकसाठी. बरोबर आहे ना? आता महत्वाचं. एक लक्षात घ्या, ॲड शुगर टू कॉफी हे एक गरजेचं आहे आज या सेशनसाठी, की पहिल्या क्वाड्रंटमध्ये तर सगळेच पॉझिटिव्ह असतात. दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह, बाकी सगळे निगेटिव्ह. ह्याच्यात टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह, बाकीचे निगेटिव्ह. ह्यात कॉस आणि सेक. चला ठीक आहे. मग आता पहिल्यांदा तुमच्या पुस्तकात काय दिलंय बघा, सोल्युशन ऑफ अ ट्रायंगल. आता मी जे सांगितलं तेच सगळं दिलंय नी. कार्टेशियन कोऑर्डिनेट म्हणजे सांगतो एक्स आणि वाय आणि पोलार कोऑर्डिनेट म्हणजे आर आणि थीटा. मगाचीच डायग्राम आहे लक्षात घ्या. मी परत काढतो. लक्षात घ्या. हा आपला थीटा, हे एक्स आहे, हे वाय आणि आर आहे. मग मला सांगा, समजून घ्या, मी इथं असं लिहिलं कॉस थीटा, तर मला ऍडजसंट साइड अपॉन ओहो, ओहो, ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूस घेतलं पाहिजे की नाही? एक्स अपॉन आर. मग मला मिळालं ना. मग मला एक्स ची व्हॅल्यू काय मिळाली? आर कॉस थीटा. एक्स ची व्हॅल्यू मिळाली आर कॉस थीटा. जर मी साइन थीटा म्हटलं, तर अपोझिट साइड थीटाच्या अपोझिट कोण आहे? वाय अपॉन आर. मग दॅट इम्प्लाइज वाय ची व्हॅल्यू आर साइन थीटा. मग वाय ची व्हॅल्यू आर साइन थीटा, एक्स ची व्हॅल्यू आर कॉस थीटा आणि हे जे आर इक्वल्स टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. स्क्वेअर रूट काढला म्हणजे आर स्क्वेअर इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हे जे आहे ना, हेच एवढेच फॉर्म्युले वापरून आपल्याला आजचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. प्रॉब्लेम कसा आहे बघा. फाइंड कार्टेशियन कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट हुज पोलार कोऑर्डिनेट दिलेला आहे. समजून घ्या. इथे मी लिहितोय. आर आणि थीटा दिलेला आहे. ते आहे 2 आणि π/4. चला म्हणजे आर ची व्हॅल्यू 2 आहे आणि थीटाची व्हॅल्यू π/4. वी नो दॅट म्हणा डायरेक्टली एक्स ची व्हॅल्यू असते आर कॉस थीटा. समजून घ्या आर ची व्हॅल्यू 2 आहे आणि इंटू थीटा ची व्हॅल्यू π/4 म्हणजे 45. मग cos 45 ची व्हॅल्यू येणार आहे 1/√2.
आता हे जे 2 आहेत ना, ते ॲक्चुअली √2 इंटू √2 असतात बरं का बाळांनो. √2 ला √2 कॅन्सल. मग एक्सची व्हॅल्यू √2 आली. चला वायची व्हॅल्यू सॉल्व्ह करूया. वाय इक्वल्स टू काय सांगा? आर साइन थिटा. ओके. आरची व्हॅल्यू 2 आहे. साइन 45 ची व्हॅल्यू परत 1/√2 आणि इथं सुद्धा रूट येणार. मग कार्टेशियन कोऑर्डिनेट ब्रॅकेटमध्ये लिहायचं बरं का. √2 आणि √2 आलं का लक्षात? आन्सर मिळालं. काय अवघड आहे का? काहीच अवघड नाहीये. हा व्हिडिओ एवढाच पॉइंट आहे, पण आता थांबा दुसरं बघा. आता पोलार कोऑर्डिनेट विचारलेत आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट दिलेत. उलटं दिलंय. चला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू दिले 1/√2 आणि -1/√2 इम्पॉर्टंट आहे. मग मी असं लिहितो की वी नो दॅट आर स्क्वेअर इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. मग आर चा स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू टाका ब्रॅकेटमध्ये 1/√2 चा स्क्वेअर. वायची व्हॅल्यू -1/√2 त्याचा स्क्वेअर. हे मायनस आहे ना शक्यतो वर द्या बरं का 1 ला. बघा ना इथं छोटासा गॅप राहिलाय. कधी-कधी मायनस साइन मिस होऊन जातं बरं का. मिस्टेक होते. तसं नको. मग आर स्क्वेअर इक्वल्स टू 1 चा स्क्वेअर 1, √2 चा स्क्वेअर 2, पॉझिटिव्ह. मायनसचा स्क्वेअर निगेटिव्हचा पॉझिटिव्ह असतो लक्षात घ्या. म्हणजे इथं मला 1 मिळालं. बघा ना हाल्फ प्लस हाल्फ म्हणजे 1. मग याचा अर्थ R ची व्हॅल्यू 1 आली. चला ठीक आहे. R ची व्हॅल्यू 1 आली. पण आता समजून घ्या इथं शांतपणे मी काय सांगतोय. बघा नीट लक्ष द्या. X पॉझिटिव्ह आहे आणि Y निगेटिव्ह आहे. मग तो पॉइंट कुठेतरी इथं असणार आहे असा. 4th क्वाड्रंटमध्ये. तेव्हा मी सांगतो काय ते लक्ष द्या. एक्सची व्हॅल्यू आर कॉस थिटा. या क्वाड्रंटमध्ये कॉस पॉझिटिव्ह येणार आहे बघा ना. एक्सची व्हॅल्यू किती आहे सांगा? 1/√2. आरची व्हॅल्यू 1च आहे. इक्वल्स टू कॉस थिटा. मग कॉस थिटा इक्वल्स टू 1/√2. मग देअरफॉर थिटा इक्वल्स टू किती? सांगतो. मुलं π/4 म्हणू शकतात. कारण कॉस 45 ची व्हॅल्यू π/4 ची व्हॅल्यू 1/√2 नाही. एवढा क्वाड्रंट आहे. मग व्हॅल्यू आन्सर काय ना बघा. 1 π/4, 2 π/4, 3 π/4, 4, 5, 6, 7 π/4. थिटाची व्हॅल्यू काय येणार? 7. कसं काढलं कळालं का? π/4 म्हणजे 45 ना. 45, 90, 135, 180 हे असं येणार ना. आलं का लक्षात? म्हणजे मी याला 1 π/4, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 π/4 म्हटलं. आता एकदा का थिटा मिळालं, की संपलं की आर माहित आहे, थिटा माहित आहे. मग देअरफॉर पोलार कोऑर्डिनेट्स आर आर आणि थीटा दॅट इक्वल्स टू आर ची व्हॅल्यू 1 आणि थीटाची व्हॅल्यू 7 π/4. थीटा काढताना चूक होऊ शकते हे लक्षात घ्या. होऊन द्यायची नाहीये आपल्याला चूक. कारण क्वाड्रंट कुठला आहे हे इम्पॉर्टंट आहे. चला मग आता हा घेऊया प्रॉब्लेम. हा. ठीक आहे. सेम किंवा दुसरा पण घेऊया बाळांनो. काही इश्यू नाहीये बरं का. कारण मला वाटतं वरचे सोपे आहेत. तुम्हाला सांगतो. पोलार आर आणि थीटा वरून तसं पण नाहीये. π/4, π/2 पण दिलंय. 3 π/4 सगळं वेगळ्या व्हॅल्यूज दिलेत. आपण ना एक काम करू चला. पहिल्यांदा हा क्वेशन घेऊया. त्यांनी ना आर आणि थीटाची व्हॅल्यू दिले 3 4 आणि पुढं 3 π/4 आर आणि थीटा दिले. आणि विचारलं कार्टेशियन कोऑर्डिनेट. मग एक्स ची व्हॅल्यू काय असते? आर कॉस थीटा. आर कॉस थीटा. ओके. आर ची व्हॅल्यू 3/4 आणि थीटाची व्हॅल्यू 3 π/4 आपण आत्ताच बघितलं. 1 π/4, 2 π/4 आणि 3 π/4 निगेटिव्ह येणार. मग तुम्हाला सांगतो हे 3 π/4 तसंच याची व्हॅल्यू निगेटिव्ह येणार. 1/√2च येणार. निगेटिव्ह येणार. तेव्हा काय होणार हे -3/4√2 हे असं आन्सर येणार. कुणाची व्हॅल्यू? एक्स ची व्हॅल्यू. पण वाय ची व्हॅल्यू येणार आहे आर साइन थिटा. मग आर ची व्हॅल्यू आहे 3/4 साइन 3 π/4 पण त्या क्वाड्रंटमध्ये साइन पॉझिटिव्ह म्हणजे तो 1/√2 येणार. म्हणजे 3/4√2 वाय ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आणि एक्स ची व्हॅल्यू निगेटिव्ह. बघा ना, या पॉइंटला कुठेही जावा. एक्स तुम्हाला निगेटिव्हच येणार आहे आणि वाय तुम्हाला पॉझिटिव्हच येणार आहे ना. क्लिअर होतंय तुमच्या लक्षात आलंय. मग आता 10 मिनिटाच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपले हे पॉइंट्स क्लिअर झाले. ती अजून वाटते हा एक पॉइंट घेऊन टाकावा रे. एक्सची व्हॅल्यू तिथं 0 आहे आणि वायची व्हॅल्यू हाल्फ आहे. म्हणजे हा इथं पॉइंट आहे. ओके. सांगू का तुम्हाला? मग आरची व्हॅल्यू तीच येणार आहे. बरोबर आहे ना सांगा बघू. फक्त थीटाचा विचार करूया. y इक्वल्स टू आर साइन थीटा. मग y ची व्हॅल्यू 1/2 r ची व्हॅल्यू पण 1/2 च येणार आहे. कारण x 0 नाही का? म्हणजे बघा ना, आर स्क्वेअर इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. एक्सची व्हॅल्यू 0 असेल तर आर आणि वायची व्हॅल्यू सेम येणार आहे. आणि इथं साइन थिटा 1/2 ला 1/2 कॅन्सल.
मग sin थिटाची व्हॅल्यू 1 येणार. 1 प्लस 1 म्हणजे पाय/2च येणार ना. मग ओके. म्हणजे आता तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यात. मग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. त्याच्यानंतर 9 आणि 10. ओके. 10 प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. क्वाड्रंटची प्रॅक्टिस होईल, व्हॅल्यूची प्रॅक्टिस होईल आणि हे सोपं जाईल. ओके. आता तुम्हाला व्हिडिओ आवडतायत. आपले व्ह्यूज 100, 150 वरून आता 250 कडे पोहोचायला लागलेत. हां, 250. मी तुम्हाला सांगतो हा आकडा वाढवायचा आहे. हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त चांगल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. त्यांना देखील फायदा होईल आणि इतरांना मदत करा. ओके. तुमच्या चांगल्या मित्रांना मदत करा. मुलं घाबरलेत मॅथ्सला, नको वाटतंय, अवघड वाटतंय. पण होईल का मॅथ्स? खूप अवघड टॉपिक आहे तसं वाटतं. तसं नाहीये. हा टॉपिक 10 मार्काला आहे आणि होऊ शकतो केला तर. आरामात होऊ शकतो. ऑल द बेस्ट.